संकटकाळी माजी आमदार उल्हास पाटील आले शेतकऱ्यांच्या कामी। बातमी आहे सैनिक टाकळीमधून। एखादी समस्या सोडवायची झाल्यास त्याची तीव्रता जाणून घेणे आणि ती सोडवण्याची तळमळ महत्त्वाची असते। अशीच घटना येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडली। सैनिक टाकळी येथील पाणंद रस्त्यांची उंची वाढल्याने शेकडो एकराला तलावाचं स्वरूप आलंय आणि त्यामध्ये अनेक अल्पभूधारक आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांचा समावेश होता। शेती व्यवसायावर मोठा परिणाम होऊन जमीन खराब होण्याच्या मार्गावर होत असल्याचं माजी आमदार उल्हास पाटील यांना समजताच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी या भागास तात्काळ भेट देऊन बाधित क्षेत्राची पाहणी केली आणि या ठिकाणी पाणंद रस्त्यांची उंची वाढल्याने पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झाला होता। शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं होतं। 2-3 महिने पाणी साचल्याने पिके वाया जाऊ लागली होती। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा उदासपणा पाहून त्यांनी विविध पर्याय शोधण्यास सुरुवात केली। या ठिकाणी विद्युत मोटारीने पाणी उपसा करण्यापलीकडे कोणताच पर्याय शिल्लक नव्हता, परंतु येथे विद्युत वाहिनीची उपलब्धता नसल्याने त्यांनी सोलर पंपाद्वारे साठलेलं पाणी उपसा करण्याचा निर्णय घेतला। लागलीच त्यांनी सुदर्शन पाटील आणि अभिजित येळगुडे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला। उल्हासदांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी सोलर पॅनल आणि मोटरची उपलब्धता करून देण्याचं कबूल केलं। त्याची जोडणी देखील तत्काळ करून दिली। पाणी बाहेर काढण्यासाठी सुदीप पाटील या शेतकऱ्याने देखील लगेच नदीकडून आलेली पाईपलाईन वापरण्याची परवानगी दिली। या पाईपलाईनमधून साचलेलं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। 3 ते 4 दिवसात येथील संपूर्ण पाण्याचा निचरा होईल। या कामी माजी उपसरपंच संतोष गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांचं सहकार्य लाभलं। माजी आमदारांच्या कृतीने येथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत आहेत। 14 साली या विभागाचा शिवसेना पक्षाच्या वतीने मी आमदार झालो। त्याच्याही पूर्वी जवळजवळ 20-22 वर्ष चळवळीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून मी तळागाळातल्या शेतकऱ्यांच्यावर काम केलं। ग्रामीण भागामध्ये आम्ही फिरत असताना सामान्य लोकांच्या काय व्यथा वेदना आहेत, त्यांना शेताकडे जायला रस्ते नाहीत, त्यांच्या शेतीच्या पाण्याची सिंचनाची व्यवस्था जरी असली तरी मोक्याच्या वेळेला त्यांना पाणी मिळत नाही। अतिवृष्टी झाली तर शेतात पाणी साठणार आणि उन्हाळ्यामध्ये जे पिकवलंय त्या शेताला पाणी कमी पडणार। या सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढत शेतकरी कसा शेती सांभाळून आपला उदरनिर्वाह करतोय। याच भागामध्ये नव्हे, संपूर्ण तालुक्यामध्ये जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी आपण पाणंद रस्ते केले। आपण ज्या रस्त्यावरती उभा राहिलो हा रस्ता या गावचं जे प्रसिद्ध अशा पद्धतीचं सात्विक असं ठिकाण आहे रामेश्वर, त्या ठिकाणी सुद्धा कमरे उडक्या चिखलातनं जायला लागत होतं। लोकांना शेताकडे जाऊन वैरण काढता येणं सुद्धा अशक्य होतं। म्हणून आपण कन्यागत महापर्वाच्या निमित्ताने या ठिकाणी रस्त्याची तरतूद केली। दुर्दैवानं त्यावेळेला या रस्त्याला बायपास असं पाणी जे व्हायला पाहिजे त्याची सोय झाली नाही आणि मग या सगळ्या बागायत जमिनीमध्ये अतिवृष्टीच्या माध्यमातून आपण बघायला लागलोय माझ्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला पाणी साठलेलं दिसतंय। काल परवापर्यंत इथं जवळजवळ 3.5-4 फुटाची पातळी होती। इथला भात असो, शेती असो, भुईमुग असो, सगळ्या पाण्यात आता अडकलेला आहे। जी शेती आपल्याला ऊसाची दिसते ही सुद्धा शेती जवळजवळ 1 महिना झाला यात पाणी आहे। त्यातनं काय फारसा ॲव्हरेज पडणार नाही। नेमक्या या जमिनी आहेत कोणाच्या, तर या गावातल्या दलित बांधवांच्या जवळजवळ 25 ते 30 एकर जमीन आहे आणि याचे सगळे पाझर ह्या इतर समाजातल्या जमिनीमध्ये उठायला लागलेत। हे पाणी निघाल्याशिवाय या लोकांचा जीवन चरितार्थ होणार नाही आणि हे पाणी निघाल्याशिवाय बाकीच्या जमिनीचे पाझर थांबणार नाहीत। खरं म्हणजे जागृत लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःला म्हणून जे घेणार आहेत यांनी इकडे यायला पाहिजे होतं, ते बघायला पाहिजे होतं आणि या सगळ्या गोष्टीचा प्रश्नाचा निचरा करायला, जसं पाण्याचा निचरा होतो तसं प्रश्नांचा निचरा व्हायला पाहिजे होता। दुर्दैवाने ते घडलं नाही। छत्रपती शिवाजी महाराज तसेच शाहू महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकर यांनी आमच्या दलित लोकांच्यासाठी जे काम केलं तसं उल्हासदादांनी आमच्या मागासवर्गीयांच्या पाठीमागं राहिल्यामुळं त्यांचं पहिला मी आभार मानतो। का तर त्यांनी आजपर्यंत आमच्या या मागासवर्गीयांच्याकडे कोणीच बघितलं नाही आणि त्यांची तळमळ पण कोणी घेतली नाही। म्हणून उल्हासदादांनी ही पाहणी केली आणि त्यांनी आपल्याला सहाय्य केलं म्हणून त्यांचे अभिनंदन करतो। प्रेमाने बोला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सैनिक टाकळी।